कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। प्रीतम सर, प्रिया मॅडम, तुम्ही इथे काय करता? हा इथं ते आपल्या सोबत आहेत। आदित्य सर, तुम्ही प्रीतम सरांचे मोठे भाऊ आणि मी प्रियाचा। आपण दोघं मोठे भाऊ या नात्यानं आपल्या घरच्यांच्यात काही प्रॉब्लेम्स असतील तरी आपली जबाबदारी बनते या दोघांना एकत्र आणण्याची, असं मी तरी मानतो। काय हो प्रीतम सर, हिला आमच्या घरातनं घेऊन जाणार असं ठरवून आला होतात ना? मग हिला एकटीलाच मागे रडत ठेवायचं होतं काय? ती मनानं केव्हाच तुमची झाली होती, आमच्या इथं फक्त शरीरानं होती। त्यामुळे मला असं वाटलं की तिनं तिच्या प्रेमासोबत सुखानं राहावं। ऐका माझं, तिला तुमच्या सोबत घेऊन जा। प्रीतम सर, मला तुमच्याशी बोलायचं, पण एकांतात। प्रिया, प्रताप, अरे कुठे गेले? बघितलं माझ्या प्रेमाची ताकद? आलात ना माझ्याकडे? हो का? पण माझ्या प्रेमात जास्त ताकद आहे। अरे बघा ना, म्हणूनच तर तुम्ही माझ्यासाठी शहरातलं सगळं ऐशो आराम सोडून इथे गावात आलाय। ऍक्च्युली आहे ना, म्हणजे बघा ना, हे सगळं किती सुंदर आहे। कोण कुठल्या शहरात राहणारा मी, माझं मजा लय आरामात जगत होतो। अचानक गावात येतो काय, ते तुमच्याशी ओळख होते काय, तुम्हाला बघून माझी विकेट पडते। किती अनबिलिव्हेबल आहे ना सगळं। पण आज एक गोष्ट कबूल करायला हरकत नाही। कुठली? मी तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा बघितलं होतं ना, तेव्हा मला तुम्ही खूप अक्काऊ वाटला होता। आता माहिती आहे मला, हा, पण त्यानंतर ते बदललं असं वाटतंय मला। प्रेमात पडलात ना माझ्या? पण असं नाही आगाऊ वाटतो का मी तुम्हाला? नाही, आता मला असं वाटतं की तुमचा हात हातात घ्यावा आणि अख्खं आयुष्य घालावं। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।